तर इकडे महाबळेश्वर जवळील नावली गावात शेत जमीन घरं रस्ते खचले आहेत। मुसळधार पावसाचा परिणाम आपण पाहतोय। पाण्याची टाकी कोसळली आहे आणि खालच्या गावांना मोठा धोका त्याच्यामुळे निर्माण झालेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय महाबळेश्वर जवळच्या गावाची ही सगळी दृश्य आहेत ज्या ठिकाणी अगदी जनजीवन विस्कळीत झालंय। लोकांचे राहणीमान जे त्यांचे ते धोक्यात आलेलं आहे कारण की नावली गावात शेत जमीन घरं रस्ते सगळे खचलेले आहेत। आपले प्रतिनिधी राहुल तपासे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राहुल, काय सांगाल, सध्याची काय परिस्थिती आहे गावात? वैष्णवी, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जो काही पाऊस कोसळतोय त्याचा फायदा जरी असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र तोटाही दिसताना पाहायला मिळतोय। या महाबळेश्वर तालुक्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 250 मिलीमीटर इतका पावसाची नोंद जवळपास पाहायला मिळालेली आहे आणि असं असताना आता महाबळेश्वर पासून अवघ्या काही अंतरावर असलेलं जे नावली म्हणून गाव आहे, या गावातले जमिनी, शेतजमिनी, घरं आणि रस्ते हे खचण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। गेल्या काही तासांपासून जमीन खचू लागलेली असल्याच्यामुळं आता गावातली लोक सगळी भयभीत अवस्थेत आहेत। गावातले ज्या शेतजमिनी आहेत जे जवळपास शेकडो एकरचा परिसर हा खचल्याचं एकंदरीत आपल्याला आपण हे एनडीटीव्हीच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला दाखवतोय। गावातली जी पाण्याची टाकी आहे त्याच्या खालच्या बाजूला ही जमीन मोठ्या प्रमाणात खचलेली आहे। अशाच पद्धतीने जर का ही जमीन खचली त्या ठिकाणची तर पाण्याची टाकी ही खालच्या गावावरती कोसळू शकते, त्याच्यातून मोठा धोका निर्माण होऊ शकतो, माळींसारखी मोठी दुर्घटनाही घडू शकते, असे एकंदरीत सध्या आता चित्र या गावातलं आहे। त्यामुळे गाव संपूर्ण आता भयभीत अवस्थेत आहे। आपण पाहतोय की अतिशय भयावह परिस्थिती या गावातल्या ठिकाणी झालेली आहे। अशाच पद्धतीने इतर गावांच्या रस्त्यांमध्येही भेगा पडल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। वैष्णवी, धन्यवाद राहुल, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। एकंदरीतच याकडे लवकरच प्रशासनानं लक्ष वेधणं गरजेचं आहे आणि तिथल्या जे नागरिक आहेत त्यांना तिथून हलवण्याचं काम करणं गरजेचं आहे। ही अत्यंत भयानक अशी दृश्य आपण पाहतोय आणि अर्थातच या दृश्यांमुळे तिथे राहणाऱ्या नागरिकांच्या मनातही भीती निर्माण झालेली आहे। कशा पद्धतीनं रस्ते खचलेले आपण आत्ताच दृश्यांमधून पाहिले तर जमिनी सुद्धा आपण जमिनीवरती जे मातीचे ढीग आहेत तेही खचताना आपण पाहतोय। शेतजमिनी सुद्धा खचलेल्या आहेत आणि या सगळ्याचा परिणाम अर्थातच नागरिकांवरती होणार आहे।